नमस्कार मित्रांनो, मी पुण्यावरून सांगोल्याला जाणार आहे. का जाणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता आम्ही कुंजीरवाडी या ठिकाणी गॅस भरून निघालेलो आहोत. माहेरची माणसं म्हणजेच एक वेगळं जग असतं ना. कितीही मोठे झालो, कितीही दूर गेलो, तरी माहेरच्या माणसासोबत एकत्र येण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आज बहिणीच्या घरी पूजेचा सुंदर दिवस आहे आणि या निमित्ताने आज सगळी आपली माणसं एकत्र येणार आहोत. सगळ्यांना भेटायचं, गप्पा मारायच्या, हसायचं आणि जुन्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा रमायचं. खरं सांगायचं तर अशा दिवसांसाठी आपण सगळे किती व्यस्त असलो तरी वेळ काढतो. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज पूजा तर आहेच, पण त्यापेक्षा खास आहे ती म्हणजे आपल्या माहेरच्या माणसाची भेट. देवाकडे आज एवढीच प्रार्थना, ही माणसं, हे प्रेम आणि या आपलेपणा असाच कायम राहू दे. चला आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसोबत मनापासून जगूया. बघा तर मित्रांनो, आता आम्ही शिंदेवाने घाटामध्ये थांबलेलो आहोत आणि पुणे सिटी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा तर किती कशी पुणे सिटी आले होते सांगोल्याला, कारण आज होती माझ्या बहिणीच्या घरची वास्तुशांतीची पूजा. बघा तर मंडळी, पूजा किती सुंदर मांडलेली आहे. कधी कधी एखादा खास दिवस म्हणजे मोठा कार्यक्रम नसतो, तर आपल्या माणसांना पुन्हा एकदा एकत्र आणणारा एक सुंदर बहाणा असतो. आज असं काहीच झालं. दूर असलेली माणसं जवळ आली, भेटीगाठी झाल्या, मनसोक्त गप्पा रंगल्या आणि सगळ्या आनंदाचे क्षण आम्ही फोटोमध्येही जपून ठेवले. सगळ्यांसोबत वेळ घालवताना जाणवलं, पैशाने अनेक गोष्टी मिळतात, पण आपल्या माणसासोबतचा हा वेळ विकत घेता येत नाही. हसता हसता आणि आठवणी साठवता साठवता आजचा दिवस कधी संपला कळलंच नाही. तुमच्या आयुष्यात असाच सगळ्यांचा एकत्र आणणारा दिवस खास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.